वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी तुझ्या संग रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. ऐ दोस्ता, काय म्हणलंस आता मला? दोस्ता. बर, जे आता मी दोस्त झालो तर तुझा. आज तुला त्याचा त्रास, त्या संग मला पंगा. आणि आता त्याची फ्रेंडशिप, तू आपला दोस्त. बर, त्यामुळे तू माझा आता दोस्तच झालायस. तुला काय प्रॉब्लेम आहे काय? नाही नाही, ये इकडं. मी तर विसरलोच की ज्याची आत्तू 6वी आहे तो बोलायला डेंजरच असणार. बर, आजपासून तू माझा दोस्त. माझ्याकडे कधी काहीतरी हाय तुला द्यायला. थांब. मगाशी तू तुला ते गिफ्ट दिले होतेस बघ, त्या बदल्यात तुला हे दिले. तू तर कबूतर निघालच की. कबूतर नाही, गरुड निघालो. गरुड. गरुड चित्त्या का पोचवत नाही काय? आपण ना त्यापेक्षा जरा सोपं करूया. तू की नाही आजपासून टपाल. काय ठेवायचं तर ठेव, पण चिठ्ठी वाच. बर. प्रिय धैर्य, तुम्हाला प्रिय असं लिहिल्यावरच किती भारी वाटतंय. आज ना मला तुमचा हात हातात घेऊन तुमच्या डोळ्यात बघून तुमच्याशी गप्पा मारत बसायचं होतं. दर 2 वाक्यानंतर तुमचं कौतुक करायचं होतं. सांगायचं होतं की मला तुमच्याबद्दल किती प्राऊड फील होते. पण ठीक आहे, तुम्ही काय तुमचं कौतुक करूच दिलं नाही. असं बुक्का मारावं असं वाटत होतं ना. आता काय, भाऊराव नाईकांच्या घरचे जावयात ना तुम्ही, म्हणजे होणारे. त्यांच्यासारखे हट्टी तर असणारच. तुम्ही काय माझ्याशी नियम तोडून बोलणार नाही म्हणून हे पत्र लिहून पाठवले. आत्ता पाळा नियम, नंतर एकदा का आपण भाऊंचं मन जिंकलं की आयुष्यभर गपचूप माझी सगळी बडबड ऐकायची. धैर्य, खरंच आज न विसरण्यासारखा अजून एक दिवस माझ्या आयुष्यात ऍड झाला. आपल्या प्रेमासाठी तुम्ही किती आणि काय करू शकताय त्याच परत एकदा माझ्या डोळ्यांनी आणि मनाने बघितलं. धैर्य, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आपलं नातं भाऊंना मान्य करायला भाग पाडणारच. भाऊंचं मन जिंकण्याच्या ह्या परीक्षेत मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त तुमची 6वी. एवढं विचार करायला येस, एवढं हसायला येस, नेमकं काय लिहिलंय त्या चिठ्ठीत? खरं जरा मोठा झाला की नाही तुला सुद्धा कळ. तोपर्यंत आमच्यासाठी टपाल बनवून राहत की. असं नाही, असं असं वय. बर.
तुम्ही इथे काही काम आहे का? येस मॅम, आम्ही एका अशा डॉक्टरला अटक केली आहे जे गर्भलिंग निदान चाचणी करायचे. या सगळ्याशी माझा काय संबंध? तुमच्या सुनेचं नाव सिटी क्लिनिकच्या रजिस्ट्रेशन बुक मध्ये सापडले. त्यासाठी चौकशी करायला आम्ही इथं आलोय. माझ्या सुनेचं कसं शक्य आहे? नाही नाही, मला वाटतं तुमचा काहीतरी गोंधळ झालाय. नाही मॅडम, हेच नाव वाचले आम्ही. नीता भास्कर मुजुमदार हे तुमच्या सुनेचंच नाव ना? हेच नाव रजिस्टर बुक मध्ये सापडले. आजचीच अपॉइंटमेंट घेतली होती त्यांनी. नीता, 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 नीता. तू आज हॉस्पिटलमध्ये गेली होतीस? अगं काय विचारते मी, तू डॉक्टरांकडे गेली होतीस का आज? होय. कशासाठी? आई ते तिला बरं वाटत नव्हतं ना, ते चक्कर आणि थकवा आलाय. तुम्ही नाही का सांगितलं सकाळी डॉक्टरकडे जायला, म्हणूनच गेली होती. हो ना नीता? हो 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 आई. झालं काय, ते गेले खरं, पण ते भास्कर भाऊजींना कामाचा फोन आला, त्यामुळे चेकअप न करता अर्धवटच घरी आले. तुला विचारलंय? मग गप्प बसायचं. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की अजून काही विचारायचं? नॉर्मल चेकअपसाठी अपॉइंटमेंट घेतली असेल तर ठीकच आहे. यापुढे मुजुमदारांवर आरोप किंवा शंका घेताना 1000 वेळा विचार करा. नाहीतर मला वर बोलावं लागेल. आणि हो, तुम्हाला जर का तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर येऊ शकता. सॉरी मॅडम, तुम्हाला त्रास झाल्याबद्दल. सॉरी. येतो मी. अथर्वा, अथर्वा, अरे कुठं राहिलास? मोबाईल वाटतं फसाय पहिले तर आपली गोष्ट कुठली बोल समजायचं. चाचा पळ पळ पळ. काय रे, इथं काय करायला लागलास? ते काय रे, एक फेरी मारायला होतो. जेवायच्या टायमाला बाहेर काय करायला लागलास? चला. आणि नाही त्या माणसांच्या बरोबर जर मला दिसलास नाही तर मग तू आणि मी लक्षात ठेवायचं. फक्त दिसायचंच नाही ना. शानपणा करू नकोस, असा मार खाशील ना. चल पहिला तो. तुम्हाला पण भाऊनी आत बोलवले हिशोब द्यायला आणि जेवायला.
तुम्हाला जायला सांगितलंय? नीता, अशी समोर ये. हाय. माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? मग नेमकं का बरं वाटत नाहीये तुला? काय ग? बाकीचे डॉक्टर नव्हते? त्याच डॉक्टरकडे जायची गरज काय होती? काय विचारते मी? तुला उलट्या काय होत आहेत? चक्कर काय येते? बघ, माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटू नकोस. माझ्यापासून काही लपवत असशील ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. आता मला खरं खरं सांग, मला जर का नंतर काही कळलं ना तर मग तू आहेस आणि मी आहे, कळलं? आई, अगं काय करतेस? अगं तुला घाबरून मुगत चक्कर येऊन पडायची इथंच. बघ की तिच्याकडे. हे मंद, काय नवरा आलाय, नवऱ्याला चहा पाणी विचारायची पद्धत आहे का नाही? हा आहे ना? मग जा की मस्त चहा करून आण जा. रूम मध्ये घेऊन ये. ए मंद, जा की. आई, अगं तू या छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन कशाला घेतेस? मी आहे की. तू नको काळजी करू. एक दोन इम्पॉर्टंट कॉल्स करायचे, ते करून ये. भास्कर, आई आहे मी तुझी. तुझी हुशारी तू बाहेर दाखव, माझ्या समोर नाही. या नवरा बायकोचं नक्की काय चाललंय ना हे एकदा बघायलाच हवं. धैर्य आला बरोबर छडा लावते की नाही बघा यांचा. आता आज काही शिल्लक ठेवायचं नाही. आता सगळं संपलं पाहिजे. दीपे, त्या पोराला बोलवलंच की जेवायला? बोलवलंय, येतील एवढ्यात. भाऊ, तुम्ही सांगितलं तसे पैसे टाकलेत मी या पेटीत.
वजूनदारांच्या नावाचा वापर न करता, स्वतःची ओळख न वापरता कष्टानं कमवलेले. वाडा यांना. हा. आणि हो, जेवण झाल्यानंतर ही जेवणाची सगळी भांडी यांच्याकडनं घासून घ्या. या घरात आयतं आणि फुकट तर काहीच मिळणार नाही ना, लक्षात ठेवा. चालेल. मलाही आयतं काहीच नकोय. जेवण झाल्यावर मी आनंदानं सगळी भांडी घासून घे. थांबा. ही जागा कोणालाही बसण्यासाठी नाही. या खुर्चीवर फक्त घरातली माणसं एकत्रित बसून इथं जेवण करू शकतात, बाहेरची नाही. तुमची जागा ह्या इथं बाहेर. आली बसा तिथं. भाऊ, हे तुम्ही बोलताय? अहो, घरात कोणी आलं तर तुम्ही त्यांना मानानं घरातल्या माणसाप्रमाणे वागवता, आणि आज तुम्ही धैर्याला खाली बसायला सांगताय. घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान कसा करू शकता भाऊ तुम्ही? पाहुणे? हा पाहुणा कधीपासून झालाय घरचा? माझ्या माहितीनुसार तर तो या घरचा नोकर म्हणून थांबलेला आहे. आणि ते त्यानं मान्य पण केलेलं आहे. आहे ना लक्षात? ठीक आहे, ते आपल्या घरात काम करायला आले असले तरी त्यांच्याशी असं कसं वागू शकता तुम्ही भाऊ? तुम्हीच शिकवले सगळ्यांना समान पद्धतीने वागवायचं. मालक नोकर असा भेदभाव नाही करायचा. मग आता तुम्हीच. त्यांना जर एवढा उघड वाटत असेल, यो घराचा बाहेर जायचा दरवाजा उघडा आहे त्यांच्यासाठी. मी काय त्यांना अडवलेला नाही. जाऊ शकतात ते.
धैर्य. वंस, हो काय करताय तुम्ही? तुम्ही कसं परक्यासारखं खाली बसून जेवायला चाललाय? का भाऊंच्या विरोधात सगळं करायचं ठरवलंय? मी भाऊंना विरोध नाही करते, मी अन्यायाला विरोध करते. आणि तो मी कायम करणार. जोपर्यंत अन्याय करणारा अन्याय थांबवत नाही. अवे, मी आजपर्यंत कुठली पण गोष्ट विचार न करता केलेली नाही. जी काही गोष्ट केलेली आहे खूप विचारपूर्वक आणि त्याच्या मग काहीतरी एक हेतू असतो म्हणून केलेली आहे. आजही मी तेच केलेलं आहे, विचार करून काही गोष्टी केलेल्या आहेत आणि बोललेलो आहे. असो, आत्ताच काही ते सगळं सांगत बसत नाही. वेळ आल्यानंतर तुम्हाला ते कळेल आणि पटेल सुद्धा. राहू द्या, दिवसभर सगळे थकून आलेले आहेत. जेवणाची वेळ आहे, जेवणाच्या टेबलवर सगळे बसलेले आहेत आणि आता जेवणाच्या वेळेस मला कोणतीही किरकिर आणि तनतन नको आहे. जेवा. काय करताय? मला जेवायला चमचा मिळू शकतोय काय? अनुराधा, चमचा द्यायची काही गरज नाही. हे मुजुमदारांचे चोचले आणि नखरे आपल्या घरात पुरवले जाणार नाहीत. इतर नायकांच्या घरात वरण भात चमच्यानं नाही तर हातानं कालवून खाल्ला जातो. सई यांना वरण भात जर हातानं खाता येत नसेल तर बाहेरच्या कामात मातीत कसा हात घालणार आहे ते? त्यांच्याच्यानं नाही होणार आहे. मला ना वरण भात हाताने कालवायची लाज वाटते, मातीत हात घालण्यात कमीपणा.
तर माझ्या हातात. भाऊ का वागताय तुम्ही असं? अहो धैर्य दिवसभर राबले. मी तुमचा त्यांच्याविषयीचा राग समजू शकते. खरं जेवणाच्या ताटावर तुम्ही असं माणुसकी सोडून कसं वागताय? त्यांना 2 घास तरी नीट खाऊ द्या. सावे, आज तुला तुझा आजोबा वाईट आणि जाच करणारा वाटत असेल. विश्वास ठेव माझ्यावर. त्या धैर्य मुजुमदारचा खोटेपणा उघड करायचा असेल तर असा वागण्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. अहो कसं शक्य आहे? अहो एवढ्या कामासाठी मी मुंबईला लगेच नाही येऊ शकत. तुम्ही समजून घ्या ना जरा. मी तर म्हणते तुम्ही तुमच्या स्टाफला इथे पाठवा ना, म्हणजे मला व्यवस्थित चर्चा करता येईल त्यांच्यासोबत. मॅडम तुम्हीच जरा समजून घ्या. तुम्ही एकदा स्वतः येऊन प्रोजेक्टची जागा नीट बघितली असती तर बरं झालं असतं. नंतर पुढची बोलणी करू. मीटिंग्स करायला आमची टीम कोल्हापूरला येईलच, पण आता तुम्हालाच मुंबईला यावं लागेल. ठीक आहे, मी बघते. काही जमलं तर मग तसं कळवते. हा ठेवते. काय विषय? काही नाही, ते मुंबईत आपल्या नवीन शाळा ज्या बांधल्या जाणार आहेत त्याची साईट बघायला बोलवत आहेत. ते उद्याच्या उद्या. कसं शक्य आहे? उद्या कोल्हापुरात माझ्या महत्वाच्या 2 मीटिंग्स ठरल्यात. आता त्या कॅन्सल करून मी मुंबईला नाही ना जाऊ शकत. त्याचंच टेन्शन आलंय. टेन्शन कशाला घेते? म्हणजे साईट व्हिजिट तर मुंबईलाच आहे आणि धैर्य पण तर मुंबईतच आहे. त्याला जाऊ दे की व्हिजिटला. काय मस्त सुचलंय रे दादा तुला. मला कसं का नाही सुचलं? कारण तू ते महत्वाचं नाही. धैर्य मीटिंगला गेलं का नाही तर आई तिथं असल्यासारखंच आहे. माझ्याही लक्षात नाही आलं. बघते फोन करू. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. स्विच ऑफ. मला या मुलाचं काही कळतच नाही. सकाळी इराने फोन केला तेव्हा नॉट रिचेबल आणि आता स्विच ऑफ. इरा, इरा. हा त्या धैर्यचा तुला काही कॉल बॅक आला होता? नाही. मला ना काही कळतच नाही त्या मुलाचं काय चाललंय ते. आई अगं वैतागतेच कशाला? त्याला फोन लागत नाही तर मग मुंबईतल्या गेस्ट हाऊसला फोन लाव. म्हणजे गेस्ट हाऊस मध्ये असेल तर तिथला स्टाफ देईल की फोन त्याला. हा, आणि नसेल तर मग त्याला कॉल बॅक करायला लावतील. बरोबर. हॅलो, धैर्यला फोन द्या. धैर्य सरांना एवढं बावचळायला काय झालं? आता ते काय, धैर्य तिथे असेल ना त्याला फोन द्या आणि नसेल तर त्याला मला लगेच कॉल करायला सांगा. नाही मॅडम सॉरी, पण तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले. धैर्य सर इथे आलेच नाही. काय? धैर्य तिथे आलेला नाही?
नाही नाही, मला वाटतं तुम्हाला माहित नसेल, जरा बाकी स्टाफला विचारा. नाही मॅडम, मीच आहे 3 दिवस झाले इथं. धैर्य सर आले नाही. पण कसं शक्य आहे? काल तो इथून मुंबईला जातोय म्हणून निघालाय, आणि कुठे गेला असेल मग? माहित नाही मॅडम, पण इथे आले तर तुम्हाला लगेच कळवतो आणि त्यांना तुम्हाला कॉल करायला सांगतो. आत्या मुंबईला नाही तर कुठे गेले असतील? हे रस्त्यात काही झालं नसेल ना यांना? माझा जीव खालीवर होतोय आता, मला काहीच कळत नाही. आत्या सांगा ना, कुठे गेले असतील हे? कुठे जाणार जाऊन जाऊन? कामासाठीच गेले ना तो, कळले. अहो पण कधी कळवणार आहे? गेल्यापासून एकही कॉल केलेला नाहीये त्यांनी. मला ना आता खूप घाबरायला होतंय, मला काही कळत नाहीये. कुठे असतील हे? घाबरायचं काय त्यात? कदा रडारड. जरा म्हणून होणाऱ्या नवऱ्यावर विश्वास नाही. अगं मुजुमदारांच्या घरातली सून होणार आहेस ना, मग जरा नवऱ्यावर विश्वास ठेवायला शिक, खंबीर राहायला शिक. आई, अगं त्या बिचारीवर कशाला चिडतेस? ती तरी काय करणार? विश्वास ठेवायला आधी विश्वास तयार करायला लागतोय. धैर्य कुठं काय सांगतोय घरात? नाही, धैर्यचं नेमकं काय चाललंय हे कोणाला माहिती असतंय काय? नाही. मग ही बिचारी पोरगी तरी कसा विश्वास ठेवणार सांग मला? आणि हल्ली ना कुठल्या तरी सिक्रेट एजन्सीमध्ये काम करत असल्यासारखा सिक्रेट वागायला लागलाय. नाही बघ की, आत्ता पण नक्की मुंबईला गेलाय का आपल्याला फसून इथंच कुठंतरी कोल्हापुरात राहतोय काय माहिती.